विशाल ते केळीचे पानं वगैरे आणायला चालली जा आणि हा मधातला सोफा इथून उचलून टाका. आतापासून डेकोरेशन करून का ताई? हो करून ठेवून द्या डेकोरेशन. कन्हैया घ्यायसाठी जावं नाही लागेल का मग? ठीक आहे. नाही सोनू सोबत जातो मी केळीचे पानं आणायसाठी, मग त्याच्यानंतर हा सोफा वगैरे साईडला करतो. हो चालले जा. सोनू, ए सोनू. अरे रे, इथून पुसली का तू? का हो बाबा, तुमच्या नेहमीचाच आहे. पुसल्यावर कसे ते येतात? तिकडे एक बोर्ड लावत जा ना, पुसते तेव्हा फरशी. मी फरशी पुसत आहो, आत कोणी येऊ नका म्हणून. हो बोर्ड लावते. आताच तर नव्हते ना तुम्ही? हो ना, बस पुसायला बसले की प्रकट होऊन जाता. अरे मी ना रमेशच्या घराकडे जात होतो, आठवण आली मला की हे नाश्त्याचा वगैरे आहे का घरी, साबुदाणा वगैरे नसेल तर आणतो म्हटलं. हो कालच बोलवली मी सोनू जवळ किराणा सामान, तर तिथे बोलवली ना. जेव्हा घरी नाही राहत ना नाश्त्याचा तेव्हा नाही म्हणत की आणतो म्हणत, आणि आता आहे तर आणतो म्हणून आले वापस. आणि तुम्ही कशाला चालले कोणताच्या इथं? अरे कन्हैया आणायसाठी सोबतच जाऊन म्हणत होतो रमेशला, म्हणून सांगायला जातो म्हटलं. त्यांच्याही कन्हैया राहते आणि आपलाही राहते ना. अहो यावर्षी नाही आहे त्यांच्या इथं कन्हैया. का म्हणून राहिले तो? कन्हैया नाही आहे त्यांच्या इथं? नाही ते 10 वर्षच ठेवणार होते, तर यावर्षी नाही आहे म्हणत होती कोणता. कालच सांगितलं मला. असं का? विशाल सोबत जाल ना तर आणायसाठी. काहून आज तो तिकडे जात नाही का लायब्ररी मध्ये? आता सणा तेव्हाराचा दिवस आहे, घरी लागते ना, आज नाही जाणार. अरे आज जाऊ दे, उद्या मग वाटल्यास उद्या विसर्जन आहे ना, तर मग उद्या राहील घरी. मी त्याला थांब नाही म्हटली बाबा, त्याची इच्छा. आई केळीचेच पानं लागतात ना की अजून काही लागते? केळीचेच पानं घेऊन ये, बेलपत्ती वगैरे मिळते ना गावामध्ये, कुंताच्याची तर झाड आहे. आणि विशाल मग कन्हैया आणायला तू जाशील का सोबत, की लायब्ररी मध्ये चालला? आई मी का म्हणतो, आज लायब्ररी मध्ये चालला जातो, उद्या कान्होबा विसर्जन आहे, तर उद्या थांबीन मग घरी. हो ठीक आहे ना, म्हणूनच विचारत होती. तर हा डेकोरेशनचा वगैरे करून टाकतो सोनू सोबत, आणि मग नंतर जाईन. मग येईन मी 5 वाजेकडे. किती वाजेची स्थापना आहे? तू आल्यावरच करू ना मग. तसा तर श्रीकृष्ण भगवानचा तर जन्म 12 वाजे झाला होता रात्रीच्या. अरे तर रात्री मग 12 वाजे आपण नारळ वगैरे फोडतो तरी. श्रीकृष्ण भगवानाचा जन्म 12 वाजे झाला म्हणून नारळ फोडतो की नाही आपण रात्री 12 वाजे? हो. विशाल दादा, विशाल दादा. हो आलो. अरे विशाल सोनू, ते बरोबर आणाल खांब. केळीचे डाग पडतात कपड्यावर. हो आई हो. सोनूला घेऊन जाल कन्हैया आणायसाठी. हो आता सोनू सोबतच जावं लागेल. आता नाही आहे म्हणते ना कन्हैया यावर्षी रमेशच्या घरी. मी काय म्हणते, कुंताला सांगू का? आपल्या इथं कन्हैया आहे तर सांगू का मग कुंताला? इकडेच सायंकाळी जेवण वगैरे करेल. सांग ना बाबा, याच्यात का विचारावं लागते? चांगली गोष्ट आहे. कोणत्याही त्योहारामध्ये जास्त लोक राहिले तर मजा येते. त्योहारासारखा लागते. कालच सांगेन म्हणत होते, पण मी म्हटली एक शब्द तुम्हाला विचारून घेते, का म्हणता का नाही. का शांता तू पण सांगायला पाहिजे ना, याच्यामध्ये का विचारायचं आहे? हो आता करंजी लड्डू वगैरे बनवायचे आहेत, तर बनवावी लागेल नैवेद्याच्या वगैरे. आणि मग सायंकाळी स्थापना होईल कन्हैयाची. मी काय म्हणते, रात्री भजन वगैरे ठेवून देऊ घरी. मस्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंत भजन वगैरे म्हणू, आणि 12 वाजे कृष्ण जन्माष्टमी मनवू बढिया. हो ठीक आहे ना, ठीक आहे. आता जाऊन सांगून देते मग कुंताला. फरची वगैरे पुसून झाली की जाते ना सांगते. हो सांगून दे. 2 दिवस इकडेच थांबायचं म्हणा, आज ना उद्या पण. विसर्जन होतपर्यंत इथंच. हो बोलते ना, तशीच बोलते. अरे तर त्या लयाना सातू थोडा भिजवून दे ना, तर थोडासा खाऊन घेतो. का बाबा, तुम्ही उपवासच कशाला धरता तर माहित नाही. खाऊ सुटते तुम्हाला कसं तर. वावराकडे चाललो की नाही म्हणून म्हणत आहो. हो भिजवून देते, थांबा. हाल पुसू द्या, मग भिजवून देते. बसा तिकडे वरतीच्या सोप्यावर बसा, पुसू द्या तिथून. सगळं खराब करून टाकलं. हो बसतो बाबा. हो ते आंब्याचे पानं बिनं तोडले का नाही तर? तोडीन ना, आतापासून तोडून ठेवू का? आतापासून म्हणजे कधी तोडाल तर मग? देव आणायला जाल तुम्ही, मग ते पानं गिनं कधी तोडाल? दरवाजाला तोरण लावायची आहे ना. आंब्याचे पानं तोडून घ्या, दरवाजाला तोरण लावून टाका. आणि थोडासा डेकोरेशन वगैरे करावं नाही लागेल का देव ठेवासाठी? मंडप गिंडप बांधावं नाही लागेल? मग आल्यावर करीन म्हणत होतो, आता देव वगैरे आणून टाकतो म्हणलं जाऊन. का बाबा, तुमच्या काही समजत नाही मला. सगळं रेडी करून ठेवा आणि मग जा देव आणायसाठी. अरे तर तू बाईच्या घरी गेली नाही का सांगायला? गेली होती तरी, काल सायंकाळीच गेली होती. पहा ना, काल सायंकाळी गेली तरी तर याच्याच आहेत. आणि तुम्ही देव कोणासोबत आणता तर? एकटे आणाल गाडीवर? चिकूही सायंकाळपर्यंत येईन म्हणे. आता बसला का तर माहित नाही, रूमवरून निघालो म्हणून फोन आला होता. ट्रेनवर बसल्यानंतर करेल ना फोन. हो तर देव आणायला मग कोणासोबत जाल म्हणतो? जावयांना घेऊन जाईन ना. मैत हो घरी आहेत का? हो लावलं होतं फोन, घरी जाऊ म्हणत होते. हो तर मी काय म्हणतो, तुम्ही पानं तोडून घ्या आंब्याचे, तोरण किरण लावून टाका दरवाजाला. एक कामं नाही समजत बाबा तुम्हाला.
थोडासा कामं करून लागेन का काही नाही, एकटी आहे. हं, हं. काऊन कामं नाही समजत म्हणते? किराणा सामान कोणा आणलं? तू गेली होती का दुकानामध्ये आणायला? मीच तर गेलो होतो दुकानात आणायला. बापा किराणा सामान आणलं तर मोठा मी गेलो होतो म्हणून राहिले. आणलं तर काय झालं? तर मग म्हणून राहिली ना, म्हणून राहिली ना की एकही काम नाही करत म्हणून. हो खूप काम केले, खूप काम केले. नाही, जेवढा काम करावं ना तेवढा कमीच राहते बायकांना. नाश्त्याचं काही बनवली का नाही तर? भिजवून देऊ का लाया, खाता का? विचारावं लागते का? आता वाजले किती? 12 वाजले ना. दे ना भिजवून दे बाबा, लाया भिजवून दे. हो देते. 12 वाजून गेले. कावेरी ताई तर याच्याच आहेत. लाव का फोन? लाव का? कोणाला लावा? जावयांना लावतो फोन, बाईला पाठवा म्हणून. राहू द्या. गेली होती काल बोलवायसाठी. येतील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. हॅलो मम्मी, आजीला, पप्पाजीला आणि तुला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा, धन्यवाद बेटा, धन्यवाद. तुम्हाला पण दोघी बहिणींना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. बालगोपालजी तुमची सर्व इच्छा पूर्ण करत कशी मी प्रार्थना करते. थँक्यू मम्मी. मम्मी काय करत आहे? काही नाही, आता कामं बिमं झाले, आता बसली होती. सुट्टी आहे का आज? हो मम्मी, आज सुट्टी आहे. कशाची भाजी केली मम्मी? मी ना आजीसाठी खिचडीच बनवून दिली. आम्हाला तर उपवास आहे. मम्मी, यावर्षी तर कन्हैया नाही आहे ना आपल्या इथं, मग उपवास कशाला पकडली? कन्हैया नाही आहे म्हणून का उपवासही नाही पकडायचा का? उपवास पकडली आहे, मग ताईच्या इथं पूजा करायला चालले जाऊ. हो का मम्मी? कुठे गेली पिंकी ताई? पिंकी ताई ना आंघोळ करत आहे. कशाची भाजी केली पिंकीने? ताईने ना चवळीच्या शेंगा बनवल्या. टेस्ट कधी आहे मग तुझी आता? रविवारला आहे ना मम्मी. हो का? मग अभ्यास झाला? सुरू आहे मम्मी, आता अभ्यास करताय ना. हो, कर बेटा, चांगला अभ्यास कर. ठीक आहे मम्मी, ठेवते मग. हो ठीक आहे. कोणता गुड्डी बोलली का? हो, गुड्डीच बोलली. पिंकी आंघोळ करते म्हणत होती. यावर्षी आपल्या इथं देव नाही आहे ना, सुना वाटते. हो, आता 10 वर्ष झालं ना, दरवर्षी आपल्या इथं देव राहत होता. अरे तर बाबा, तुमची इच्छा असेल तर मग ठेवल्या काऊन नाही तर? मी म्हणली होती 10 वर्ष ठेवीन म्हणून. नाही आहे, तुम्ही 10 वर्षासाठीच ठेवून म्हणले होते ना. जाईन ना मग ताईच्या इथं पाया लागायसाठी. कुंता ये ना ताई, ये दार टेकलाच आहे. हो बाबा, तुम्ही काऊन उठले? ताई आल्या ना, मी त्या खुर्चीवर बसतो. कुंता, झाले का मग? हो ताई, आता फरशी वगैरे पुसपास केली. आंघोळ पाणी, धुणा पाणी झाला, पूजा पाठ झाली. आता बसली आहे. आईचं जेवण व्हायचं आहे. तुमचं झालं का जेवण? नाही ताई, उपवास आहे ना आम्हाला दोघांना. हो का, उपवास आहे का? शांता बस ना. हो काकू, बसते. बस ताई, मी चहा ठेवते. नाही कुंता, चहा वगैरे राहू दे. आताच तुझ्या भाऊजीसाठी चहा बनवली ना, तर मी पण पेली. आता नाही पेत बाबा, किती चहा पिऊ? सकाळपासून 3 कप चहा पिऊन झाला माझा. का होते तर ताई, उपवास असेल ना. हो, उपवास आहे म्हणून का नुसता चहाच पिऊ का? तर कुंता, आज आमच्या इथं देव बसणार आहेत, तर तुम्हाला बोलवायला आली मी. तिघांच्याही आमच्या इथं मुक्काम आहे 2 दिवसाचा. ताई, 2च दिवसाचा? हो, तुला जेव्हापर्यंत रावशे वाटेल तेव्हापर्यंत. पण देव विसर्जन होतपर्यंत तर मुक्काम आहे 3 जणांचा. हो का ताई, असं सुना वाटते नाही. दरवर्षी आमच्या इथं देव राहत होता, यावर्षी नाही आहे, तसं वेगळंच वाटते. आता कालपर्यंत तर काही नाही वाटलं, पण आज जन्माष्टमी आहे, तर कसं प्रत्येक वर्षी सकाळपासून तयारीला लागत होता आम्ही. हो बरोबर आहे ना, आपण एखादा त्योहार दरवर्षी करावा, मग एखाद्या वर्षी नाही केला तर वाटते. अरे तुझे भाऊजी ना जावयांकडे येत होते की देव आणायला जाऊन म्हणून, नाही का? तर मी म्हटली त्यांच्या इथं यावर्षी देव नाही ठेवत आहेत म्हटली. तर मग म्हणायला बसले की सांगितली काऊन नाही तू? त्यांच्या इथं देव नाही आहे तर आपल्या घरी आले असते. जा म्हणतात, मला सांगून ये म्हणतात. मी म्हटली जाते आता पोचा वगैरे लावते, आंघोळगी करते ना मग जाते म्हटली. ताई, मी रिकामाच आहो ना, जाईन ना. तर मी देव आणायसाठी म्हणत आहे भाऊ, तर येईन मी सोबत. हो का, सांगेन मग त्यांना. तर ठीक आहे मग कुंता, ये. हो येईन ना ताई, 2 वाजेकडे येईन. थोडाशी लवकर येशील कुंता, ते करंजा बिरंजा बनवायचे आहे, थोड्या बनवू लागशील. हो ठीक आहे ना ताई, येईन. भाऊ, बेलपत्र तोडून द्या बरं थोडंसं. हो तोडून देतो. आता आली तर घेऊन जातो म्हणतो. रमेश, हे आली मूर्ती पसंत मला. मस्त आहे भाऊ, मस्त आहे, बढिया. मलाही आवडला हा देव. हो, हाच फायनल करून टाका. आवडला ना? हो भाऊ, आवडला ना. मातीत आणून ठेवली आहे, मग घरी ढिवरीन वगैरे बनवा लागेल. इथं मिळतात ना यांच्या जेवढेही पण राहतात ढिवरीन, इथलेच घेऊन टाका. हो का, इथलेच घेऊ का? विचारतो बापा. बोलाजी भाऊ, का म्हणता? ठेवत आहा का हा देव? हो आलं ना, पसंत आला, ठेवत आहो. मी का म्हणतो, साईडला ते ढिवरीन राहते ना, ते नाही आहे का तुमच्याकडे? जे ढिवरीन म्हणता का तुम्ही, गोपिया आहेत ते कृष्णाजीच्या. 2 साईडला 2 गोपिया राहतात. ढिवरीन म्हणता बाबा तुम्ही. आता आमची अडाणी भाषा भाऊ. नाही भाऊ, गोपिया आहेत ते, गोपिया म्हणायच्या. आणि साईडला पहा तुम्ही, ते मूर्ती घेतली त्याच्या साईडला गौ माता आहे. हो आहे ना, आहे.
कृष्णजी लहान होते तर गौ मातेसोबतच राहत होते ना, खेळत होते, चारायला घेऊन जात होते. म्हणून ते गौ माता आणि हे गोपिया राहतात दोन्ही साईडला. असं असं सांगा भाऊ, मग किती देऊ या मूर्तीचे? आता गोपिया घेऊन जाल तुम्ही तर 701 द्यावं लागेल, आणि गोपिया नाही नेणार, फक्त ही मूर्तीच घेऊन जाणार तर 551 रुपये. बाप रे बाप, 701 रुपये? हो जी भाऊ, दोन बाजूला दोन गवडणी राहतात ना, मधामध्ये राधाकृष्ण. नाही पण जास्त होत आहे ना, 551 रुपये देतो, गवडणी पण देऊन द्या सोबत. नाही नाही भाऊ, नाही नाही. का बाबा, देव तुम्ही ठेवता घरी ना, असे मोलभाव करता? उलट तर तुम्हाला 10-20 रुपये जास्त द्यायला पाहिजे. खुशीची गोष्ट आहे हे. नाही, हे दुकानदारीनं बडी चालू राहतात. ठीक आहे ठीक आहे, दे त्या गवडणी दे 2. हा झाला का रमेश देव घेऊन? नाही नाही, यावर्षी आमच्या घरी नाही आहे देव, मी शांताराम भाऊ सोबत आलो. हो का, दरवर्षी तर राहते ना, यावर्षी काऊन नाही आहे? नाही, 10 वर्षाचाच होता आमच्या इथं, तर आता यावर्षी नाही आहे. असं असं झाला का शांताराम भाऊ देव घेऊन? हो हो, घेतलं ना बाबूराव. कितीच्या म्हणते? मस्त देव घेतला तुम्ही तर. आवडला का तुला? हो हो, बढिया आहे बढिया. कितीचं झालं तर? 551 म्हणते, आणि ते गवळणी सोबत घेतला तर 701 रुपये म्हणते. का शांताराम भाऊ, ते ढिवरीने आपण घरीच बनवावा मातीच्या. मी तर घरीच बनवतो, माती आणून घेतो वावरातून आणि बनवतो 2. अरे ढिवरीनी नाही म्हणावा म्हणते दुकानदार, गोपिया होत म्हणते, ते कृष्ण भगवानाच्या गोपिया होत म्हणतात. हो का? हा बरोबर आहे. एकटा चाला का तर बाबूराव तू? देव न्यासाठी एकटा चाला? कसं कसा नेशील गाडीवर? नाही नाही, जावई आले आहेत ना. महेश आलाय का? हो हो. अरे वा, शांताराम भाऊ देव घेऊन झाला वाटते, मस्त घेतल्या, बढिया आहे, 1 नंबर. हो हो महेश, झाला ना, घेऊन झाला. 551 रुपये म्हणते नाही? हो, आता त्यांनाही मूर्ती बनवावं लागते, कलर बिलर मागावं लागते, 15 दिवसापासून ते काम करतात. बरोबर आहे ना? तर भाव वगैरे नाही केलं का? 400 मध्ये वगैरे मागायला पाहिजेत होता. हा, का भाव करतेस बाबूराव आता? देव आपल्या घरी आपण नेत आहो हसी खुशीने, का भाव करायचा? त्यांनाही 2 पैसे कमवू दे. हो, तो पण आहे म्हणा. अजी भाऊ, गोपी कोणत्या पाहिजेत पहा ना तुम्ही. दे ना का भाऊ, कोणत्या पण 2. का त्याच्यातही पाहावं लागते, माहित नाही दे. नाही नाही भाऊ, तुम्ही आपल्या पसंतीनं घ्या, नाही तर मग का म्हणतात, असंच दिलं ना तसंच दिलं म्हणतात. बोलाजी भाऊ, तुम्हाला का पाहिजे? देव घ्यासाठी चालू ना भाऊ आम्ही. बघा बघा, हे एवढे सारे देव ठेवले आहेत, बघा बघा. हो हो, पाहतो पाहतो. बोलो बाल गोपाल की जय, नंद के घर आनंद भयो, जय हो नंद लाल की, हाथी घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की, बोलो कृष्ण भगवान की जय. ताई, मस्त देव आहे तुमच्या इथला, आणि डेकोरेशनही मस्त केला विशालने ना सोनूने. बाबा, कोणता काही सांगू नको, किती वेळ लावला बाबा डेकोरेशनसाठी. नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको बंधन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. तेरी तो माखन चोर गावे, अब सागर से सबकी नैया तू ही पार लगावे. लीला परंपार तेरी तो माखन चोर गावे, अब सागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा ओ बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला, तेरी भक्ति में नाचे सबका भैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. बरं तर ठीक आहे मंडळींनो, तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती लाभो, आणि तुम्हा सर्वांची जी पण इच्छा आहे ते पूर्ण हो, एवढी मी बालगोपालच्या चरणी प्रार्थना करते. जय श्रीकृष्ण. राधे राधे.